माय माऊली नमस्कार. श्री डोंगरे महाराज श्रीमद भागवत कथासार सप्तम स्कंद कथासार भाग 44 अभिवाचन करत आहे. स्वतः लाभ घ्यावा, आप्तजनांना लाभ द्यावा. श्रवण केले तर ओम नमो भगवते वासुदेवाय लिहा. आनंद घ्या, आनंद द्या. आपण भगवंताला वंदन करून प्रारंभ करते. गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः. नामदेवाच्या मनात ही गोष्ट पक्की ठसली. श्री विठ्ठल दूध अवश्य पितील, भोजन अवश्य करतील. बनवल्याने भक्त बनत नसतो, भक्त जन्मावा लागतो. नामदेव जन्मताच भक्त होते. ज्या दिवशी वडील बाहेरगावी गेले त्या दिवशी नामदेवाला रात्री झोपच आली नाही. देवाच्या विचारात धुंद होता. सकाळी 4 वाजल्यापासून तो देवपूजेला लागला. त्याने देवाला मोठ्या प्रेमाने उठवले. बालक बनून देवाची सेवा करा. बालक जसे निष्पाप असते त्या निष्पाप वृत्तीने देवपूजा करा. नामदेवाने श्री विठ्ठलाचे पाय धुवून त्यांना मोठ्या प्रेमाने सजवले. विठोबा मोठे प्रसन्न दिसू लागले. नामदेव घरचे गरीब. देवाला प्रिय असलेली तुळशीची माळ त्याने विठोबाच्या गळ्यात घातली. थोडे देऊनही पुष्कळ दिल्यासारखे ज्याला वाटते तो देव, पुष्कळ देऊनही ज्याला थोडेच दिल्यासारखे वाटते तो जीव होय. नामदेवाने विठोबाला गोपीचंदनाचा टिळा लावला. शृंगारानंतर देवाला भूक लागत असते. आमच्या हृदयात जर प्रेम असेल तर मूर्तीत देवही जागतो. प्रेम जडाला चेतन करते. प्रेमाचा अभाव चेतनालाही जड बनवितो. नामदेवाने दूध आणून देवापुढे ठेवले. प्रार्थना करू लागला. विठ्ठला, तू जगाचा पालन करत आहे. मी तुला काय खाऊ घालू शकतो? तुझेच तुला मी देत आहे. तदीयम वस्तू गोविंद तुभ्यमेव समर्पिय. नामदेव वारंवार देवाला विनवू लागले. पण नामदेवाचे प्रेम पाहून देव दूध पिणे सोडून नामदेवालाच पाहू लागले. देव दूध पित नाही हे पाहून नामदेव म्हणाले, देवा, मी लहान बालक आहे. आजपर्यंत मी आपली सेवा केली नाही. माझ्याकडून काही चुकले असेल तर आपण नाराज नका हो. आपण दूध का पित नाही? आपल्याला भूक लागली नसेल तरी देवा दूध प्या. दुधात साखर तर कमी झाली नसेल अशी शंका वाटून नामदेव घरी गेले. त्याने आणखी साखर आणली, दुधात टाकली. नामदेव म्हणाले, देवा, आपण दूध पिणार नसाल तर मीही दूध पिणे सोडून देईन. आपण जर दूध पिणार नाही तर मी माझे डोके आपल्या पायावर फोडेन. नामदेवाला भीती वाटत होती की जर विठोबा दूध प्यायले नाहीत तर वडील रागवतील. नामदेव आपले डोके फोडणार. इतक्यात देवाने दुधाचा पेला उचलला. आज जड मूर्तीही चेतन झाली. नामदेवाचे प्रेम पाहून विठोबा प्रसन्न झाला. विठोबाला दूध पिताना पाहून नामदेवालाही खूप आनंद झाला. नामदेवाला अशा वाटत होती की देवाला थोडा तरी प्रसाद आपल्याला मिळेलच. देव सर्वच्या सर्व घट्ट दूध पिऊन गेले. दूध घट्ट करण्याच्या विचारात असलेले पाहून नामदेव देवाला म्हणा, देवा, आज तुम्हाला काय झाले? काय सर्वच्या सर्व दूध तुम्ही पिणार? थोडे सुद्धा मला देणार नाही का? ते ऐकून विठोबाने नामदेवाला उचलून आपल्या मांडीवर घेतले. मग एकमेकाशी परस्पराला दूध पाजले. याला म्हणतात सेवा. प्रेम. सेवेशिवाय भक्ती सफल होत नाही. त्या प्रेमात अशी काही शक्ती आहे की निष्कामाला सकाम, निराकाराला सकार बनवावे लागते. ईश्वरावर प्रेम करा. ईश्वर जीवाजवळ प्रेम मागतो. देव प्रेमाचा भुकेला आहे. प्रेमाला पात्र एकच देव. सेवा करता करता जर हृदय उद्रवले, डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या तर ती सेवा खरी समजावी. ज्ञानाने वस्तूचे स्वरूप कळेल. पदार्थाचे ज्ञान होईल पण त्याच्या स्वरूपात परिवर्तन होणार नाही. पण भक्तीमध्ये त्या वस्तूत परिवर्तन करण्याची शक्ती आहे. प्रेमात भक्तीत जड मूर्तीला चेतन करण्याची शक्ती. बिंबाचा शृंगार कराल तर प्रतिबिंबही शोभून दिसेल. तुम्ही देवाला द्याल त्याच्या कितीतरी पट देव तुम्हाला देईल. द्रौपदीची लाज परमात्म्याने राखली. नंतर त्याची भेट झाली. तेव्हा द्रौपदीने कृष्णाचे आभार मानले. तेव्हा कृष्ण म्हणाले, आभार उपकाराची तर गोष्ट नाही. मीच आज तुझ्या ऋणातून मुक्त झालो. तू कदाचित विसरली असशील पण मला मात्र आठवते. एकदा माझे बोट कापले, रक्ताची धार वाहू लागली. तेव्हा सर्व राण्या आपापल्या महालात कापडाची पट्टी शोधायला गेल्या हो. तेव्हा तू आपला पितांबर फाडून माझ्या बोटाला पट्टी बांधली होती. त्या पट्टीत 999 दोरे होते. त्यामुळे माझ्या मनात आले होते की मी माझ्या बहिणीला 999 साड्या घेईन. त्या देऊन आज मी मुक्त झालो. माणूस देवाला जितके देतो त्याच्या कितीतरी पट देव त्याला परत करतो. तो आपल्या शिरावर कुणाचेही ऋण ठेवित नाही. परमेश्वर निजलाभ परिपूर्ण आहे म्हणून तो त्याला दिलेल्या वस्तूच्या कितीतरी पट परत करतो. तो आपल्या शिरावर कुणाचेही कर्ज ठेवत नाही. इतकेच नव्हे तर ते कर्ज व्याजासहित परत करतो. प्रल्हाद स्तुती करतो की देवा, आपल्या मंगलमय सद्गुणांचे मी कसे वर्णन करू?
ब्रह्मादी देवांनाही आपल्या लीलेचा अंत लागला नाही. आपण शांत व्हा. आपण माझ्या पित्याचा वध केला ते चांगलेच झाले. माझे वडील जगाला त्रास देणारे होते हो. आपले भयंकर स्वरूप पाहून देवांना भीती वाटत होती. मला मात्र काही भय वाटत नाही. आपल्या उग्र रूपाचे मला मात्र भय वाटत नाही. मला या संसाराचेच भय वाटते. मला या संसाराचे भय वाटते. त्रस्यम कृपण वत्सल दुस्सुग्रह संसार चक्रक दनाद ग्रस्ताम प्रणिताः बद्धाः स्वकर्म भीरुशतम तेग्री मूलम प्रीतोप वर्ग शरणम रुयसे कदानु. हे दीनबंधो, मला तू या संसार चक्रात रगडून जाण्याची भीती वाटते. माझ्या कर्मपाशांनी बांधून मला या भयंकर जीव जंतूमध्ये सोडून दिले गेले. सर्व जीवांचे एकमात्र शरण मोक्ष स्वरूप असे आपण आहात. आपल्या चरणाचे आपण मला प्रसन्नतेने कधी बोलवाल. आपणच सर्वांचे आश्रय आहात. आपणच आपले प्रिय मित्र आहात. आपण सर्वांचे परम आराध्य आहात. आपल्या लीला कथेचे गायन करीत करीत मी सहज रीतीने हा दुस्तर संसार पार करू न शकेन. दृश्यामया देवी विभो अखिल शन्य पानाः आयुश्रियो विभव इच्छिती याज्यो नो मयम ये अस्मत् पीतु कुपीत हा सवी जंबुवित तंभ्रु विस्मृती तेन लुलितः स तू ते निरस्तः. ज्यांच्या प्रीतीसाठी सर्व संसारी जीव धडधडत असतात ते स्वर्गातील लोकपालाचे आयुष्य, हे लक्ष्मी, ते वैभव, सर्व काही मी पाहून चुकलो आहे. माझ्या वडिलांना कोणत्या वस्तूची न्यूनता होती? नजरेची एक फेक सर्व काही आणून देण्याला समर्थ होते. स्वर्गातील सर्व संपत्ती त्यांना प्राप्त झाली होती, तरी त्या सर्वांचा नाश झाला. भोगांच्या उपभोगाचे हे सहसे विनाशकारी परिणामी पाहिले आहेत. म्हणून भोग, उपभोग, दीर्घ आयुष्य, लक्ष्मी, ऐश्वर, इंद्रिय भोग्य वस्तू, ब्रह्मदेवाचे वैभव इत्यादीची मला इच्छा नाही. मी तर म्हणतो आयुश्रेयम विभवतमो इंद्रियामा विरक्त्यात न इच्छामी ते. भगवान हा संसार अंधकारमय असलेला एक असा कूप आहे की ज्यात नेहमी दंश करण्यास तत्पर असलेला एक काळसर्प फिरत असतो. विषय उपभोगाची इच्छा करणारे जीव ह्या कुपात बसलेले आहेत. हे वैकुंठनाथ, हे सर्व काही मी जाणतो, तरी पण माझे पण आपल्या गुणलीला सर्वनात रमत नाही. माझ्या मनाची दुर्दशा झाली. माझे मन दुष्ट असून पापवासनाने दूषित झाले आहे. ते काम उपभोगासाठी नेहमी आतुर असते. ते मन हर्ष, शोक, लोक, परलोक, धन, पत्नी, पुत्र इत्यादींच्या चिंतेत नेहमी गुरफटलेले असते. ते मन इतस्तः भटकत असते. त्याला नियंत्रित करणे मोठे कठीण काम आहे. ते कामातुर आहे, भयत्रस्त आहे, नाना प्रकारच्या इच्छांनी दूषित झालेले आहे, दुःखी आहे. भगवान ऋषी म्हणाले, बाळा, बिघडलेले मन भगवंताच्या नामजपाशिवाय सुधारत नाही. प्रल्हादा, तुझे मन बिघडलेले नाही, ते शुद्ध म्हणूनच तुला माझे दर्शन घडले. तू मला पाहू शकलास. प्रल्हाद पुढे म्हणाला, जिव्हे कोतो च्युत विकर्षती मवितृप्तः शिष्ण अन्यतश्यत्वा उदरम श्रवणम कुत चित्त ग्रहणो अन्यत चपल दृक् क्वच कर्मशक्ती ब्रह्य असपल्य इव गेह पतिम लुन्नती. हे अच्युत, हे नररे, नेहमीच तृप्त राहणारी जीभ मला स्वादिष्ट पदार्थाकडे आकर्षित करते. जनेंद्रिय विषयी समोगासाठी सुंदर स्त्रीकडे, त्वचा कोमल स्पर्श सुखाकडे, पोटभोजनाकडे, कान मधुर संगीताकडे, नाक सुगंधी द्रव्याकडे, चंचल डोळे सौंदर्याकडे मला आकर्षित करीत असतात. कर्मेंद्रिये सुद्धा आपापल्या विषयांकडे जीवाला ओढत असतात. जीवाची दशा तर त्या व्यक्तीसारखी होते की ज्याला अनेक स्त्रिया असाव्यात, त्या व्यक्तीला आपापल्या शयनगृहाकडे ओढीत असाव्यात. कोणी एक चोर चोरी करण्यासाठी एका इस्माच्या घरात शिरला. कोण्या तरी साहेबाचे ते घर होते, त्याला 2 स्त्रिया होते. एक स्त्री त्याचे केस धरून त्याला वर ओढीत होती, दुसरी स्त्री त्याचे पाय धरून त्याला जमिनीवरून घासत नेत होती. चोराने दृश्य पाहिले, त्याला हसू आवरले नाही. तो मोठ्याने हसल्यामुळे पकडला गेला. त्याला राजाजवळ नेले. चोराने राजाला विनंती केली की मला कोणती शिक्षा द्या, पण त्या 2 बायकावाल्या साहेबासारखी मात्र शिक्षा देऊ नका. ही वरील गोष्ट कोण्या दुसऱ्या साहेबाची नाही, तर ती कोणाची? जीवाची आहे.
तृप्ती भोगात नाही त्यागात आहे. तृप्ती भोगात नाही त्यागात आहे. इंद्रियांचा आवेग सहन करून त्यांना निमंत्रित कराल तर सुखी व्हाल. भोगाने वासना वाढत जाते. उपभोगाने इंद्रियांचे रक्षण न होता क्षयच होतो. भक्ती रसानेच इंद्रिय पुष्ट होऊ शकतात. विषयांचे चिंतन करण्याने शक्तीचा क्षय होतो. ईश्वर चिंतनाने शक्तीची प्रगती होते. प्रल्हाद पुढे सांगतो, प्रभो, आपण सांगता की संसाराचा मोह सोडून माझे भजन करा. पण भजन करायचे तर कसे करायचे? आपण या संसारात विषयांचे असे आकर्षण निर्माण करून ठेवले आहे की मोठमोठे ज्ञानी गोते खातात. मायेने या प्रपंचात विषयांचे असे काही जाळे विणले आहे की त्यात मोठमोठे विद्वाने अडकून राहतात. संसारातील सुख तर विष आहे, पण तरीही ते अमृतासारखे गोड वाटते. संसारातील विषय आपण असे आकर्षण का बनविलेत? या जगात असे सुंदर पदार्थ उत्पन्नच का केलेत? म्हणूनच इंद्रियांना लालूच सुटून ती विषयात फसतात. प्रभो, मी बालक आहे, माझ्या चुका माफ करा. मी म्हणतो की जग हे सुंदर बनविले म्हणूनच इंद्रियांना मोह पडतो का? या जगातले विषय असे सुंदर आहेत की डोळ्यांनी ते पाहिल्याबरोबर चित्त चंचल होऊन जाते. हे जग इतके सुंदर बनविले नसते तर किती चांगले झाले असते. आपण इंद्रियांना ताब्यात ठेवा म्हणून सांगता, पण जगातले ही सुंदर दृश्य पाहिल्याबरोबर सारे शहर पण हवेसारखे उडून जाते. परमेश्वराने समजून उमजूनच हे जग सुंदर बनविले. हेतू हाच की सर्व जीव मात्र सुखी आहे. पण मर्यादेचे उल्लंघन करून आसक्तीपूर्वक भोग उपभोग घेऊन मनुष्य जर दुःखी झाला तर त्याला परमेश्वर काय करणार? त्यात ईश्वराचा काय दोष? मर्यादा सोडून जीवाने विषयांचा उपभोग घेतल्यामुळे जर जीव दुःखी झाला तर त्यात देवाचा काय दोष? भगवान नृसिंह प्रल्हादाला समजतात. जीवांना सुखी करण्यासाठीच मी जगातले सर्व पदार्थ उत्पन्न केले आहे. मनुष्य जर अमर्यादापूर्वक आसक्तीपूर्वक पदार्थाचा उपभोग घेऊन दुःखी होत असेल तर त्यात माझा दोष कोणता? मर्यादापूर्वक पदार्थाचा विषयांचा उपभोग घेणारा माणूस सुखी होतो. विषयांच्या उपभोगाच्या वेळी माणसाने विसरता कामा नये की या जगाचा निर्माता तो ईश्वर आहे. संसाराला सोडून मनुष्य कुठे जाईल? मी असेन तर संसारी राहील. संसाराकडे भोग दृष्टीने नव्हे तर भगवत दृष्टीने जर माणूस पाहिल तर तो सुखी होईल. तू अगोदर स्वतःला सुधार, त्याशिवाय साऱ्या जगाला तू कसा सुधारणार? एकदा अकबराच्या मुलीच्या पायात काटा गेला तेव्हा राजाने बिरबलाला बोलावून सांगितले की माझ्या साम्राज्यातील सर्व जमीन चामड्याने आच्छादून टाका की जेणेकरून भविष्यात शहजादीच्या पायात काटा रुतणार नाही. बिरबल डोके खाजवू लागला. सर्व साम्राज्यातील भूमी झाकली जाईल एवढे मोठे चामडे कुठून आणावे? राजे लोक तर लहरी असतात. बिरबलने विचार केला, सर्व जमीन चामड्याने झाकण्याऐवजी राजकन्याचे पाय चामड्याने झाकले तर चालणार नाही का? असा विचार करून बिरबलाने एक जोडा बनवून राजकन्याच्या पायात घातला. जगात काट्या आहेत असतीलही राहतीलही, पण ज्याच्या पायात जोडे त्याला काटे रुतू शकत नाही. विवेकपूर्वक मर्यादेत राहून मनुष्य सुखाचा उपभोग घेईल तर तो सुखी होऊ शकेल. सुखाच्या उपभोगात विवेक व मर्यादा यांचा अनादर केला तर माणसाला दुःखी व्हावे लागते. सर्वांना सुख मिळावे या हेतूनेच संसार निर्माण केला गेला आहे. पण माणूस विवेकपूर्ण मर्यादेत जगाचा उपभोग करीत नाही म्हणून दुःखी होतो. कोण्या एका गावात पिण्याच्या पाण्याची फार टंचाई होती हो. अन्नदानापेक्षा जलदान श्रेष्ठ आहे बरं का. म्हणूनच एका शेठजीने 15-20 हजार रुपये खर्चून लोकांच्या भल्यासाठी एक विहीर खोदली. लोक विहिरीचे पाणी पिऊन शेठजीला आशीर्वाद देऊ लागले. एके दिवशी योगायोगाने एक मुलगा खेळता खेळता विहिरीत पडून मरला. अतीव दुःखात माणसाचा विवेक राहत नसतो. त्या मुलाचा बाप त्या शेठजीशी भांडू लागला. त्याला शिव्या देऊ लागला. म्हणू लागला, जर तू विहीर खोदली नसती तर आज माझा मुलगा मेला नसता. आता आपणच विचार करा की शेठजीने त्या मुलाला मारण्यासाठी का विहीर खोदली होती? त्याने तर सर्व लोकांना उपभोगासाठी ती विहीर खोदली होती हो. असे परोपकारी काम केल्यामुळे तर सारे गाव त्याची प्रशंसा करीत होते. तो मुलगा मेला या शेठजीचा काय दोष हो? हा संसार एक प्रकारची विहीर आहे बरं का. देवाने ती कुणाला बुडविण्यासाठी निर्माण केली नाही. प्रल्हाद म्हणू लागला, प्रभो, आपल्याला अपराधी कोण असेल, पण या विषयांना आपणच सुंदर बनविले. हे काही ठीक नाही केले. म्हणून आता आपणच आम्हाला शिकवा की जेणेकरून आमचे मन सांसारिक विषयाकडे फसणार नाही. नृसिंह भगवान म्हणाले, या जगाला सुखी करण्यासाठी मी 2 अमृतम निर्माण केले आहे. याचे पान केल्याने तुमचे मन विषयांकडे आकर्षित होणार नाही.
इंद्रिये तुम्हाला त्रास देणार नाही. ती दोन अमृत म्हणजे नामामृत आणि कथामृत. म्हणूनच भगवंताचं नाम घेत राहू म्हणजे जपमाळ करता येईल. कथामृत म्हणजे कथा ऐका, वाचा, श्रवण करा. जेव्हा जेव्हा मनात विषयांचा पापाचा विषय प्रवेश होईल तेव्हा तेव्हा कथामृत नामामृत यांचा आश्रय घेत जावा. जीवाला माणसाला विषयांनी त्रास देऊ नये म्हणून तरी दोन अमृत बनविले आहे, त्यांचे नित्य सेवन करा. स्वर्गात जे अमृत मिळते ते प्यायल्याने सुख तर मिळते, पण असे म्हणतात की त्यामुळे पुण्याचा क्षय होतो. पण कथामृत त्या स्वर्गातील अमृतापेक्षाही श्रेष्ठ. ते प्यायल्याने पापाचा क्षय होतो. चरित्र लीला व नाम अमृत होत. कथामृत पापांना भस्म करून जीवन शुद्ध करते. जेव्हा नाम ब्रह्म नाद ब्रह्म एक होतात तेव्हा परब्रह्म प्रगट होत असते. नामामृत काही करू शकते, त्याला काय अशक्य आहे. श्री राम नाम जपत से सारे कष्ट जाए, श्री नाम जपत से सारा शुभ हो जाए. श्री राम रसना रटे तो जो सदा, श्री राम राममय विश्व सारा सुआए. मीराबाईने सुद्धा म्हटले, मेरो मन राम ही राम रटे रे, राम नाम जप लीजे प्राणी कोटिक पाप कटे रे. नाम जपाला राम भजनाला तशी कुण्या वस्तूची आवश्यकता नाही. मीराबाईने एका भजनात म्हटले, माझ्यापाशी कोणतेच साधन नाही, मी साधना रहित, मला तर तुझे एक नामच सर्व काही आहे. ऐका, डंको नाम सुरत की डोरी कलिया, प्रेम चढाऊ ये भाय, प्रेम क डोल बल्यो अति भारी, बगन हो गुण गाऊ ये माय, तन ताल मन करू टपली, सोती सूरत जगाऊ ये माय, कीर्तन करू मै प्रीतम आगे, सो अमरापुर पाऊ ये माय, मो अबला पर कीरपा की जो गुण गोविंद का गाऊ ये भाई. मेरा के प्रभु गिरधर नागर, तज चरणों की पाऊ ये माय, राम नाम मेरे मन वसियो, राम रसियो रिजाऊ ये माय, राम रसियो रिजाऊ ये माय. ही दोन अमृत निशुल्कच दिले आहेत. ही दोनही श्रेष्ठ. कृष्णाचे नव्हतं स्वर्गाच्या अमृतापेक्षाही श्रेष्ठ. देव स्वर्गातले अमृत पितात तरीही त्यांना शांती लाभत नाही. कथामृताच्या पानाने विषय शांत होऊन जातात. नामामृत कथामृताचे पान करा. जेव्हा जेव्हा मनात पाप येईल, डोळ्यात विकार उत्पन्न होईल, तेव्हा तेव्हा या दोन अमृतांचे पान करा. यांच्या पिण्याने तुम्हाला विषय सतवणार नाही. भोगी कधी योगी होऊ शकत नाही. कलियुगात माणूस भोगी आहे, म्हणून जर त्याने योगी बनण्याचा प्रयत्न केला तर त्याला लवकर सफलता मिळणार नाही. म्हणून नामामृत कथामृत हे दोन सरळ उपाय सांगितले. कथामृत नामामृताच्या पानाने संसार सुखदायी ब्रह्मरूप वाटतो. अज्ञानाला संसार दुःखमरूप वाटतो, कारण त्याची दृष्टी विकारी असते. ज्ञानाला संसार सुखरूप वाटतो, कारण त्याची दृष्टी ब्रह्ममय झालेली असते. पुढचा भाग प्रल्हाद काय म्हणाला ते आपण पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय, सच्चिदानंदरूपाय, विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय, श्रीकृष्णाय वयं नमः.